मित्रांनो नमस्कार. आज आपण साईबाबांच्या शिर्डी या ठिकाणी आलेलो आहे. एक मार्च एप्रिल महिन्यामध्ये आकाश सरांनी आपल्याकडनं रोपं घेतलेले होते. आपण दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी याची लागवड पण केली. पण कंपनीमध्ये काम करत असताना शेती करणं एवढं सोपं पण नाही. शेती जर करायची असेल मित्रांनो, तर शेतीचा थोडाफार तरी अभ्यास असणं फार गरजेचं आहे. हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. मित्रांनो आज रक्षाबंधनाच्या दिवशी शिर्डीला येण्याचा योग आला. सरांचा मी प्लॉट फिरून पाहिलेला आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शेवगा शेतीमध्ये आंतरपीक घेणं गरजेचं आहे. कारण 4 महिने त्याला जास्त शेंगा लागत नाही पावसाळ्यामध्ये. ती जमीन पडून राहण्यापेक्षा आपण काही ना काही उत्पन्न घेणं हे गरजेचं आहे. तर त्या प्रकारे मित्रांनो यांनी ते फॉलो पण केलं. पण काही अशा याच्यामध्ये अडीअडचणी आलेल्या आहेत की आंतरपीक केव्हा घेणे, छाटणी केव्हा करणे आणि आंतरपीक कोणत्या प्रकारचं घेणे. मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये फिरून पाहिल्यानंतर पाहिलं की जमीन एकदम व्यवस्थित आहे. जशी शेवग्याला लागण थोडी काळवट जमीन आहे. पण वरचा पापुत्रा जरी काळा असेल तर खाली ती निचरा होणारी जमीन आहे. त्याच्यामुळे पाणी सोडून देते, काही अशी अडचण नाहीये. तर ज्यावेळेस मित्रांनो आपण शेवगा लावत असतोय पहा, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शेवग्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी शेतकरी व्हायचं असेल तर ह्या 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. एक तर तुम्ही पहिल्यांदा शेवगा शेतीमध्ये लावलेलं अंतर, बागेमधील अंतर असेल. त्याच्यानंतर असेल मित्रांनो तुम्ही त्यांचे केलेल्या छाटण्या आणि धरलेलं बहार. मग पाणी वगैरे आपण थोडं कमी जास्त झालं त्याला तरी पण चालते. तर यांच्याकडनं मित्रांनो काय त्रुटी झालेल्या आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण सरांचा पूर्ण परिचय, नाव आणि लागवड केली याच्याबद्दल कसं झालं, नंतर आपण याच्यावरती आपण उपाययोजना सांगूया. सर तुमचं पूर्ण नाव सांगा थोडं जवळ. मुक्काम पोस्ट नाही का? मुक्काम पोस्ट नांदुर्खी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर. मी वैभव पोपट तळवले, राहणार नाशिक. सध्या मी सोबत शेती करायचा प्रयत्न करतोय. त्या प्रकारे सरांनी केली तेच आता आपण जाणून घेऊ. यांचं नाव म्हणजे तुम्ही नाव सांगा. पोपट रामदास तळवले. आकाश जे माझे मित्र आहेत, त्यांचे पप्पा आहेत, त्यांचे बंधू आहेत, ते आकाश सर हे पूर्ण पाहत असतात. IT मध्ये जॉब करत असताना एक 6-7 महिन्यापूर्वी आमची ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर मित्रांनो आम्ही त्यांनी शेवगा लावण्याचा विचार केला. प्लॉटवरती आले, 1-2 ठिकाणी आम्ही व्हिजिट पण केल्या. पण त्यांना या ठिकाणी काही जास्त लक्ष द्यायला जमत नाही. आता काकांचं वय पाहता, वय पण झालेलं आहे. त्यांनी डाळिंब केलेलं आहे. विषय असा नाही की त्यांना शेतीमध्ये काही येत नाही, येतंय पण ऊस डाळिंब सर्व करतात. पण विषय असा आहे की जे प्रॉपर करणं आणि वेळ काढून करणं मित्रांनो याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर त्यांनी बोलून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे की तुम्ही एवढं दूरवरून आम्हाला बोलवून घेतलं आणि मार्गदर्शन आम्हाला संधी दिली. तर मित्रांनो मी सांगतो सुरुवातीला यांना काय करणं गरजेचं होतं. या इकडे मी सांगतो. काय गडबड ना करू, सर्व किती हे पहा. इकडे ज्यावेळेस पहा आपण यांना मी सांगितलेलं असतं की शेवगामध्ये पहिल्यांदा 2.5 ते 3 फुटावरती छाटणी घेणं हे गरजेचं आहे. तर त्यांनी ही छाटणी घेतलेली नाही. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, हे पहा, हे सरळ आपण ताणामाडाच्या गतीवरती वाढत चाललंय. आता या ठिकाणी याला थोडी कळी पण लागलेली आहे. तर पावसाळ्यात ती कळी मित्रांनो काही उपयोगाची नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. या ठिकाणी आता यांना मी सांगितल्याप्रमाणे 1.5 ते 2 फुटावरती मित्रांनो यांना शेंडा कट करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणत असताना बाकी ठिकाणी सांगतात 3 फूट 2.5 फुटावरती, तर असं का? विषय असा आहे की यांना बरेचसे यांचे रोप पण गेलेले आहेत. आता त्याला ते गॅप फिलिंग भरून काढायचे आहे. आपण याला केलेली छाटणी आणि नवीन लावलेले रोप यांची पूर्ण मॅच साधण्यासाठी आपण ते दोन्ही ठिकाणी मित्रांनो एकच सांगत आहे की तुम्ही त्या ठिकाणी याला कट करा आणि त्या ठिकाणी रोपं लावा. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कोणते खतं घालायचे हे मी तुम्हाला सांगितलंय, पण जाताना हे तुम्हाला मी लिहून देतो. तर या बागेला मित्रांनो पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे की 1.5 फुटापर्यंत मित्रांनो याचा शेंडा कट करून घेणं गरजेचं आहे. जे मित्रांचे असे जर झाडं असतील आणि ते जर जास्त खुश असतील की माझे झाडं फार हिरवे आहेत, एका पावसात सापडू द्या, त्याला काहीच राहणार नाहीये. आपल्याला 400-500चा बाजार नकोय. 30-40 रुपये जरी बाजार सापडला तरी पण भरपूर पैसे होतात. हे शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. 1.5 फुटावरती शेंडा कट केल्यानंतर टेन्शन आलेली ते मध्ये मित्रांनो याला बाहेर बांधावरती फेकून देऊ नका. कारण याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम एवढं आहे की शेवगा शेंगाचं एवढं महत्व वाढलंय की आता मला पावडर आहे का म्हणून इंटरनॅशनल नॅशनलवरती कॉल येतात. लोकांना याचं महत्व समजलंय. हे आपल्या जमिनीला द्यायचं.
हे आतमध्ये टाकायचं, याला कट केल्यानंतर मध्ये रोटावेटर तुम्ही ते टाकून घ्या ना, हम्म. शेतीला हम्म. कधी पण चांगलं आहे. शक्यतो शेतीमध्ये असणारा राडा रोडा असेल, पाचोळा असेल, हा जाळू नका. हम्म. हे तुम्ही शेतीला कंपोस्ट खत होण्यासाठी हे गरजेचं असते. मित्रांनो, हा एक विषय समजला. गॅप फिलिंग मध्ये एक विषय तुम्हाला समजला. आता दुसरा विषय काय झालेला आहे, यांनी हे पहा काका, तुम्ही जो हात कांदा केलेला आहे ना, कांदा, हम्म. त्या कांद्यामध्ये काय झालेलं आहे हे बघा, याच्यामध्ये प्रथमतः की थोडं बुरशीचं प्रमाण आहे असं मला वाटलं. हम्म. कांद्यावरती मी काय जास्त काम करत नाही, पण बुरशी ती बुरशी असते. हा. आणि ज्या वेळेस तुम्ही विचार करता की त्या साईडनं पाणी येणं आणि या साईडपर्यंत पाणी जाणं, याला भरपूर वेळ लागणार. बरोबर. ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी द्यायचंय त्या ठिकाणी इथपर्यंत पाणी येईपर्यंत पाठीमागे ते गुडघाभर खासणार आणि इकडे आपलं फक्त पोच पाणी जाणार. तर तुम्ही रेन पाईप वरती केला तरी पण चालेल. 2 एकर करायचा, 4 एकर करायचा, 1 एकर करा, पण तो व्यवस्थित करा, जेणेकरून आपण केलेले कष्ट पण आपल्याला समाधान झालं पाहिजे, 2 पैसे आपल्याला त्यात आले पण पाहिजे. आता कांद्याचं पण सांगितलं, त्यांचे टायमिंग का चुकलं की यांनी दोन्ही साईडने मित्रांनो माती लावल्यानंतर तुम्ही हा कांदा करणं गरजेचं होतं. दोन्ही साईडने भर देणं आपण याला गरजेचं होतं. हे पहा, आता ही जी सरी जी पाडलेली आहे याला दोन्ही साईडने मित्रांनो खतं भरून आपल्याला त्याला माती लावायची. पण विषय असा आहे की आता जर तुम्ही याच्यामध्ये ट्रॅक्टर जर हाणला याच्यामध्ये, तर ट्रॅक्टर हाणल्यानंतर काय होणार आहे, तुमचं ट्रॅक्टर चालल्यानंतर तुमचं आंतरपीक खराब होणार आहे. बरोबर. आपण केलं काय 2 पैसे मिळवण्यासाठी. तर याला कट करा, मध्ये टाका, माती लावून घ्या. नंतर आता फक्त कोणते खत आहे मी तुम्हाला सांगतो, त्याला ते लावून टाका. आणि तुम्ही हे जे आता याच्यासोबत जे तुम्ही झेंडूचे जे पीक घेतलंय एकदम ओके घेतलंय, नाही असं नाही. हे बघा, हे घेतलेलं आहे ना, याचं पण तुम्ही व्यवस्थित निगा राखणं गरजेचं असतं. हे बघा, तुम्ही बागेमध्ये आहे ना, जेवढ्या फळबागा असतील त्या फळबागेला आहे ना तुम्ही याच्यामध्ये फुल शेती करणं गरजेचं आहे. कारण मी काय सांगत असतो, मी काय कोणी पण सांगेल की बागेमध्ये जेवढी बदमाशी फिरेल ना तेवढी बाग आपली स्वच्छ म्हणजे यशस्वी होणार आहे, आणि जेवढं परागीभवन होणार आहे. मधमाशी फिरली तुमच्या बागेवरती बसली की उत्पन्न ऑटोमॅटिकली 30% वाढणार आहे. दुसरा एक विषय, आणि इथं आल्यानंतर मला असं एक जाणवलं की हे पहा, यांच्या याच्यावरती ना मित्रांनो की बाकीच्या यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी याच्यावरती आहे ना तणनाशकाची फवारणी केलेली असेल त्या साईडला शेजारच्यांनी वाऱ्याच्या याच्यामध्ये. तर आपलं शेजारी जर मित्र असेल त्यांना सांगा तुम्ही फवारणी करू नका, मताचं आम्ही नाही, पण वारं बिरं बंद झाल्यानंतर तुम्ही त्याची फवारणी करा, जेणेकरून माझ्या पिकाला कोणत्या प्रकारे अडचण येणार नाही. हे 2-3 त्रुटी आहे याच्यामध्ये केलेल्या, काही अडचण नाही मित्रांनो. शिर्डीच्या जवळ राहता तालुक्यामध्ये वाळकी राहता तालुक्यात वाळकी हे गाव आहे मित्रांनो. या ठिकाणी आलेलो आहे. या प्लॉटमध्ये जे काय मला वाटलं मित्रांनो ते मी सांगितलं. शेवटी 2018 पासून मित्रांनो शेती करत आहे. सरांना रोपं दिलेलं आहे. येण्याचं कारण एवढंच, तुमचा जरी लागवडीचा जरी विषय फेल जरी झाला असता, माझे पैसे मला भेटले होते, एवढं दूरवरती याचं काय मला कारण नव्हतं. पण तुम्ही जो मला विश्वास टाकला की आपल्याला शेवगा शेती यशस्वी करायची आहे, बाजार कितीही भेटू पण झाडाला शेंगा येणं गरजेचं आहे. बाजार काय आपल्या हातामध्ये नसतो. तर असं मित्रांनो काही अडचण नाही, प्लॉट छान आहे असं म्हणणार नाही, पण 50-50 आहे बऱ्यापैकी. पुढचा चांगला सक्सेस कसा करायचा ही जबाबदारी आता माझी आणि सरांची आहे. जे आम्ही सांगणार त्याप्रमाणे सर ते फॉलो करणार, आणि जर योग आला तर आपण पुन्हा एकदा बागेला शेंगा लागल्यानंतर मित्रांनो आपण याचा व्हिडिओ काढू. तर असं मित्रांनो या व्हिडिओ पुरतं एवढंच मर्यादित. आपल्याला जर काही शंका असतील तर दिलेल्या नंबरवरती फोन करा, आणि